हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण ईओईचं लेक्चर नंबर 7 बघणार आहोत आणि प्रिव्हियस लेक्चर नंबर 6 पर्यंत आपण बायनरी नंबर बघितलेले आहेत, ऑक्टल नंबर बघितलेले आहेत, हेक्साडेसिमल, डेसिमल म्हणजे पूर्ण नंबर सिस्टीम बघितले. त्यानंतर नंबर सिस्टीमचे कन्वर्जन बघितलेत आणि ही नंबर सिस्टीम पूर्ण आपण संपवलेली आहे. त्यानंतर टाईप आपला स्टार्ट होतोय लॉजिक गेटचा. लॉजिक गेट पॉईंट बघण्याच्या आधी हे लॉजिक गेट आहे. लॉजिक गेट बघण्याच्या आधी लॉजिक गेट समजलं पाहिजे नक्की वापरतात कुठं. तर हे डिजिटल सिस्टीम म्हणून एक टेक्निक आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तर डिजिटल सिस्टीममध्ये किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये हे लॉजिक गेट वापरले जातात. आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स कळलं, पण हे ॲप्लिकेशन कुठं? आपल्या घरामध्ये किंवा आपल्या सभोवताली जेवढे सगळे इलेक्ट्रॉनिक्सचे मशिनरी आहेत त्या सगळ्या मशिनरीमध्ये हे लॉजिक गेट वापरले जातात. उदाहरणं द्यायचं झालं तर तुमच्याकडे असणारे मोबाईल, कम्प्युटर, घरामध्ये असणारं वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज हे इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हाइस आहेत. तर सगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ह्या इलेक्ट्रॉनिक्सच्या हे लॉजिक गेट वापरले जातात. आता एक्झॅक्ट लॉजिक गेट काम काय करतात? तर या सगळ्या गोष्टीमध्ये कॅल्क्युलेशनचं काम करतात किंवा अरिथमेटिक ऑपरेशन म्हणू शकतात. अरिथमेटिक जर कन्फ्युजन होत असेल तर मॅथमॅटिकल हा वर्ड सगळ्यांना कळतोय. तर मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचं काम हे लॉजिक गेट करतात. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजेच काय? ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन म्हणजे गुणाकार, भागाकार, अधिक, वजाबाकी, त्यानंतर बेरीज, त्यानंतर दोन संख्येची तुलना करणे, कंपॅरिझन म्हणू शकता, पर्सेंटेज काढणे किंवा एक संख्येपेक्षा दुसरी संख्या मोठी, दुसऱ्यापेक्षा लेस दॅन, ग्रेटर दॅन, हे जे असे प्रकार आहेत अर्थमेटिकचे, तर सगळे प्रकार ह्या लॉजिक गेटनं आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि हे लॉजिक गेटला वापरतात का? की आपलं काम फास्ट झालं पाहिजे. इनपुट प्रत्येक वेळी चेंज होत राहतात. आणि आता जर हे विचार केला आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तर आपल्याला एक सर्किट बसवल्यानंतर इनपुट काही चेंजेस होऊ देत, व्हॅरी होऊ देत, आउटपुट तुम्हाला डायरेक्टली भेटलं पाहिजे. तुम्हाला आउटपुटला तिथे कॅल्क्युलेशन करायला वेळ नाही लागला पाहिजे. त्यासाठी हे डिजिटल सर्किट बसवलं जातं. इनपुट किती वेळाही चेंज होऊ देत, 2 वेळा चेंज होऊ देत, 3 वेळा चेंज होऊ देत, आउटपुट तुम्हाला भेटलं पाहिजे, फिक्स नाही राहिलं पाहिजे. त्यासाठी हे गेट्स वापरले जातात. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. तर लॉजिक गेट 3 टाईपमध्ये डिवाइड होतात बघा. क्लासिफिकेशन लिहिलेलं आहे. बेसिक गेट, युनिव्हर्सल गेट आणि डिराइव्ह गेट. पहिला बेसिक गेट आपण बघू. बेसिक गेट कोणकोणते आहेत? लॉजिक गेटमध्ये पहिला गेट आहे तो नॉट गेट. सगळे कॅपिटलमध्येच अक्षर लिहायचे, NOT, नॉट गेट. सेकंड ऑर गेट, मी गेट लिहित नाही, नॉट गेट, ऑर गेट. तिसरा अँड गेट. हे बेसिक गेट आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. यांना बेसिक गेट का म्हटलं? या 3 गेटचा यूज करून युनिव्हर्सल गेट, डिराइव्ह गेट आपण यूज करू शकतो किंवा तयार करू शकतो. याच्या थ्रूच ते तयार झालेले आहेत. ओके, नेक्स्ट नंबर 4 टाकतो. युनिव्हर्सल गेट. आता युनिव्हर्सल गेट मी इथं न ड्रॉ करता याच्या बाजूला ड्रॉ करतो. का ड्रॉ करतो ते सांगतोय. युनिव्हर्सल गेट 2 असतात. हा कोण आहे? ऑर आहे ना. तर ऑर इथं लिहून घ्यायचा. लिहिला. फक्त सुरुवातीला कॅपिटल N जोडायचा याला. तर हा गेट झाला नॉर गेट. म्हणजे बघा मी कुणापासून तयार केलाय? ऑर पासून तयार केला. नॉट घेतलेला नाही, ऑर पासून तयार केला. नेक्स्ट कोण घेतो? अँड गेट. सेम अँड लिहिला येतं, स्टार्टिंगला फक्त N जोडा. हा कोण झाला? नॅन गेट. हा झाला नॉर गेट. 2च गेट आहेत युनिव्हर्सल गेटमध्ये. आणि नेक्स्ट डिराइव्ह गेटमध्ये 6, 7. ऑर दिसतो? ऑर लिहून घेतला. बरोबर. बाजूला फक्त X टाका, कॅपिटल X मध्ये डॅश मारा. म्हणजे कोणता गेट झाला? एक्स ऑर. आणि हा काय करायचा आहे? याचंच कॉपी करायचं आहे. इथं फक्त N जोडायचा म्हणजे X डॅश NOR. लक्षात येतंय का? आपण कोणते गेट बघितले? 3 गेट बघितले. नॉट गेट, ऑर गेट, अँड गेट, नॉर गेट, नॅन गेट, XOR गेट, XNOR गेट. ठीक आहे, टोटल आपण 7 गेटची इन्फॉर्मेशन बघायची आहे. तर
स्टार्ट करूया आपण. पहिला बेसिक गेट बघू. बेसिक गेट पहिला कोणता गेट घेतला? नॉट गेट घेतला. टोटल तुम्हाला 3 टाईप म्हणजे इक्वेशनमध्ये बघायचं आहे. पहिला त्याचा सिम्बॉल तुम्हाला काढता आला पाहिजे, दुसरा त्याचं आउटपुटचं इक्वेशन, आणि नेक्स्ट कोणता असेल? ट्रूथ टेबल असेल. ठीक आहे, मी स्टार्ट करतोय. ओके, नॉट गेटचा सिम्बॉल कसा असतो बघा. फर्स्ट गेट आपण लिहिलेला आहे नॉट गेट. मी त्याचा सिम्बॉल लिहितोय. ट्रायंगल काढायचा आणि ट्रायंगलच्या त्या टोकाला एक बबल काढायचा, गोल काढायचा, पुढे सरळ लाईन मारायची. हा झाला त्याचा सिम्बॉल. बघा, जे सगळे आपण 7 गेट बघणार आहोत त्याच्या सगळ्या गेटची डावी साईड, ही साईड जी आहे डावी साईड, ही साईड असते नेहमी इनपुट. ही साईड असते आउटपुट. हे विसरू नका. आउटपुट नेहमी एकच असतो. इनपुट आपले 1 2 3 4 कितीही इनपुट असू शकतात. आउटपुटची वायर मात्र एकच असते. सॅम्पल देतो वाय. त्याला कशाने लिहू शकता तुम्ही? वायने लिहू शकता. आणि इनपुट एक असेल तर तुम्ही ABCD अक्षर लिहायला चालू करू शकता. एक इनपुट असेल तर A लिहिणार, 2 असेल तर AB लिहिणार, 3 असेल तर ABC असं लिहिणार. याचं इक्वेशन कसं लिहायचं? इक्वेशन असं लिहू शकता तुम्ही, y इक्वल टू, ज्यावेळी सिम्बॉलला पुढं बबल असतो, बबल, त्यावेळी इनपुटला जे मिळतं का आन्सर किंवा इनपुटला जे तुम्ही देता का ते आउटपुटला गेल्यानंतर त्याच्या डोक्यावरती बार येतो. मग हा काय करतो? एकच आहे तर याचा हा एकच असणार आहे ए. त्याच्या डोक्यावर त्याचा बार येईल. हे विसरू नका, मी ॲरो करून दाखवतोय. हा बार कुणामुळे आला? ह्या बबलमुळे आला. हा जर बबल नसता तर हा बार मी ड्रॉ केला नसता. इथं बबल आला, त्या गोल आला तिथं, त्यामुळे आपण त्याला तिथं बार केलेला आहे. मग आता हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन बघितलं, पण आपल्याला माहित नाही सर हे तुम्ही ए लिहिला, ए बार लिहिला, नक्की एक्झॅक्ट काय काम करतं? लॉजिक गेटला फक्त डिजिटल सिग्नल कळतात. डिजिटल सिग्नल म्हणजेच कोणते? 1 आणि 0. बायनरी नंबर तुम्हाला माहित आहेत. बायनरी नंबरमध्ये काय वापरतात? फक्त 1 0 वापरतात. सेम इथे तेच वापरायचं आहे. 1 0चं एक्झॅक्ट काय काम असतं रे? मी दाखवतो इथं. लॉजिक गेटना फक्त नंबर कुठले समजतात? 0 आणि 1 म्हणजे डिजिटल सिग्नल. मी ते लिहितो. लॉजिक गेटना फक्त दिसतं ना, लॉजिक गेटना फक्त 0 and 1 हे दोनच सिग्नल समजतात. याचा अर्थ कळतोय? म्हणजे 0 आणि 1 सोडून तुम्ही काही त्याला द्या, ते काम करणारच नाही, ते वर्किंग करू शकत नाही. आणि 0 आणि 1 हे दोन म्हणजेच कुठले सिग्नल आहेत? डिजिटल सिग्नल आहेत. तुम्ही त्याला 0 म्हणजे लो लिहू शकता, 1 म्हणजे तुम्ही त्याला काय लिहू शकता? हाय असं लिहू शकता. दोनच स्टेट असतात, लो आणि हाय. ठीक आहे, आपण आता काय करूया? सिम्बॉल ड्रॉ केलेला आहे, ट्रूथ टेबल ड्रॉ करू त्याचा. ट्रूथ टेबल म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन, किती वेगवेगळे इनपुट असू शकतात. आता ट्रूथ टेबल लिहिण्याच्या ऐवजी हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे, 2n चा. बरोबर. n म्हणजेच काय? एकूण इनपुट एक आहेत की दोन आहेत असं सर मराठीतच लिहितो. एकूण
इनपुटची संख्या. सिंपल. आपल्याला समजण्याचे मतलब इथे किती आलं, इनपुट किती लाईन आहेत, एकच लाईन आहे ना, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायची 1, म्हणजे एन किती मिळाला, एन इक्वल टू 1, 2 to n 2 म्हणजे किती मिळालं 2. हे दोन म्हणजे कॉम्बिनेशन वेगवेगळं दोनच भेटणार आहेत. आता इथं ट्रूथ टेबल तयार करताना एक झाला इनपुट साईडचा, एक झाला आउटपुट साईडचा. लक्षात येतं. इनपुटला कोण आहे, ए आहे. आउटपुटला कोण आहे, y इक्वल टू ए बार ना. हे इक्वेशन लिहिलं तिथं. सिंपल झालेलं आन्सर आपलं. इनपुट दोनच असतात ना, लो आणि हाय, 0 आणि 1. बघा, जर तुम्ही इनपुट 0 टाकलात तर 0ला काय लिहितो आपण, लो लिहितो ना. तर हा काय करतो, इनपुटला जर 0 दिला तर आउटपुटला 1 देतो, इनपुटला 1 दिला तर आउटपुटला 0 देतो. मी तुम्हाला दोन्ही डायग्रामॅटिकली प्रूव्ह करून दाखवतो. मी इथं लिहितो, सिम्बॉलमध्ये काढतो म्हणजे तुम्हाला फास्ट समजेल. 2 मी सिम्बॉल ड्रॉ करतो. हा पहिला सिम्बॉल आणि हा दुसरा सिम्बॉल. बघा, पहिला इथं 0 दिला. 0 दिला म्हणजेच काय दिला, लो दिला. तर आउटपुटला तुम्हाला 1 देतो. हा याला नेक्स्ट इथं 1 द्या. 1 म्हणजे हाय ना, तो तुम्हाला लो देतो. हेच आपल्याला ट्रूथ टेबलमध्ये लिहायचं आहे ना. बघा, 0 दिला तर 1 मिळतं, म्हणजे इथं काय आला, 1 आला. आणि 1 दिला तर काय मिळतं, 0 मिळतं. 1 दिला तर 0 मिळतं. झालं तुमचं ट्रूथ टेबल. हा ट्रूथ टेबल खूप महत्त्वाचा आहे. ओके, सगळ्यांना नॉट गेट समजला का. मी तुम्हाला सिम्बॉलिकमध्ये पण दाखवलेलं आहे, सिम्बॉल ड्रॉ केलेला आहे, इक्वेशन ड्रॉ केलेलं आहे आणि त्याचं ट्रूथ टेबल ड्रॉ केलेलं आहे. सेम असे आपल्याला 7 गेट बघायचे आहेत. मी सेकंड गेट स्टार्ट करतो. खूप इझी आहे. फक्त व्हिडिओ माझा बघत असताना कुणी व्हिडिओमध्ये फॉरवर्ड करून बघू नका, फास्ट बघू नका. पूर्ण स्टेप, पूर्ण लेक्चर केअरफुली बघा, समजून जाईल तुम्हाला. सेकंड गेट स्टार्ट करू. गेट नंबर 2. कोणता गेट बघू आपण, ऑर गेट बघू. ऑर गेट. ऑर गेट म्हणजेच एक हिंट तुम्हाला सांगतो मी, ट्रिक म्हणू शकतो आपण. म्हणजे ॲडिशन. ऑर गेट म्हणजे ॲडिशन. ॲडिशन म्हणजे बेरीज. जे इनपुटला द्याल ना त्याची सगळ्यांची बेरीज होणार, आउटपुटला जाणार. चला मी त्याचा सिम्बॉल ड्रॉ करतो. सिम्बॉल. ओके, सिम्बॉल कसा येईल बघा त्याचा. चला ह्या पेननं ड्रॉ करतो मी. दिसते सगळ्यांना. झालं सिम्बॉल. इनपुटला 2 वायर दिलेले आहेत. 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4, पण कमीत कमी 2 पाहिजेत. डावी साईड मगाशी सांगितले इनपुट असते, उजवी साईड आउटपुट असते. आउटपुट नेहमी वाय नच लिहायचं असतं. इनपुट सुरुवात करताना ए पासून करा. 2 इनपुट आहेत त्यामुळे इथे काय आलं, ए आणि बी आला. हा झाला सिम्बॉल. सेकंड 2 नंबरला काय लिहितात, इक्वेशन. इक्वेशन वाय इक्वल टू काय सांगितलं होतं, जे इनपुट अक्षर असतात ते इनपुट अक्षरांच्या मध्ये सगळीकडे प्लस लिहायचा. झालं इक्वेशन. म्हणजे इथं मध्येच टाकतो बघा, प्लस. ए बी आले तर ए प्लस बी, ए बी सी आले तर ए प्लस बी प्लस सी. लक्षात येतं.
आणि इकडे असेल तुमचा ट्रूथ टेबल. ओके, ट्रूथ टेबलमध्ये हे काय असेल इनपुट, इथे काय असेल आउटपुट. तुम्ही आन्सर सांगू शकता मला. इनपुट 2 आहेत ना, कोणकोणते बघा, ए आणि बी. आउटपुट एकच आहे, y इक्वल टू ए प्लस बी. ठीक आहे, आता मग असं दाखवतो. किती रो झालेले आहेत, 1 आणि 2. हे ठरलं कशावरती, याच्यावरती ठरलं. हे कुठून आलं, 2⁻1. 1 म्हणजेच काय, नंबर ऑफ इनपुट 1, म्हणजे इनपुट एकच वायर आहे, म्हणून इथं फॉर्म्युला टाकलं, मला 2 मिळाल्या. सेम इथं जातोय आता मी. चला इथे सांगायचं आहे फॉर्म्युला काय, 2⁻n ना, 2⁻n. n म्हणजे इनपुट किती आहेत, 2 आहेत, ए आणि बी 2, म्हणजे 2⁻2. 2⁻2 म्हणजे किती आले, 4 ना, म्हणजे रो किती आले, 4 येणार आहेत. मी ड्रॉ करून ठेवतो. 1 2 3 4 झालेत का, बघा 1 2 3 4, 4 रो झालेले आहेत. आन्सर काय येईल ते नंतर बघू. हे पहिला कळलं पाहिजे की 4 येतात, 5 येतात की 6 येतात. ओके, आता आपण याचं काय करूया, सिंपल 4 सिम्बॉल ड्रॉ करतो. प्रत्येक वेळी तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन मला सांगू शकता, म्हणजे तुम्हाला समजायला फास्ट जाईल, सोपं जाईल. हा पहिला सिम्बॉल, इथंच ड्रॉ करतो सेकंड सिम्बॉल. नेक्स्ट, चला हे पेनानं, ठीक आहे. थर्ड सिम्बॉल. हे 4 आहेत म्हणून 4 काढलेले. इथं 8 असतील तर मला 8 सिम्बॉल वेगवेगळे काढावे लागतील. हे पहिले ए बी आलेत ना, हा असेल ए, हा असेल बी, ए बी, ए बी, ए आणि बी. ओके, तुम्हाला बायनरीमध्ये किंवा नंबर सिस्टम शिकवताना 1 to 4चा फॉर्मॅट शिकवलं आहे ना मी, 1 2 4 8 असं शिकवलेलं आहे बघा, आठवतंय का, असं झालेलं आहे बघा, 1 2 4 8 असं झालेलं आहे. सेम फॉर्मॅट इथं वापरायचा आहे. 4 इनपुट असतील तर 4 घ्यायचेत. इनपुट 2 आहेत म्हणजे फक्त किती आले, 1 आणि 2 आले. 1 आणि 2 इथं लिहितो. बीच्या इथे किती लिहिणार, 1. एच्या इथे किती लिहिणार, 2. हे तयार करू शकता. काय येईल, 1 म्हणजे 0 आणि 1चा अल्टरनेट ना, 0 1 0 1. इकडं 2 टाइम 0 2 टाइम 1. हे झालं. आता हेच इकडं आपण लावायचं आहे आणि आउटपुट काय येतं ते चेक करूया. पहिलं, हे पहिल्यासाठी हे 0 आहे, हे 0 आहे. 0 म्हणजेच काय, लो ना, लो लो. आता 0 ह्या वायरमधून इथे आतमध्ये आला, हा 0 या वायरमधून इथे आत आला, ह्या दोघांची बेरीज होते. 0 अधिक 0 उत्तर काय आलं, 0च आलं. 0 म्हणजे काय आलं, लो ना, म्हणजे 0 अधिक 0 इथे उत्तर आलं 0. कळलं काय काय केलं ते. सेकंड, मी इथे जातो, 0 आणि 1, 0 1, 0 आतमध्ये जाईल, 1 इथे जाईल, या वायरमधून दोघांची बेरीज होईल. 0 अधिक 1 1, सिंपल. आता 0 म्हणजे काय झाला, लो. 1 म्हणजे काय झाला, हाय. कळतंय का. आउटपुट काय मिळालं, हाय मिळालं. 0 अधिक 1 1. नेक्स्ट तिसरा, 1 0, हा 1. 1 म्हणजेच कोण झाला, हाय. हा 0 म्हणजे कोण झाला, लो. 1 आणि 0 सेम, ह्या वायरमधनं 1 पुढे आला, वायरमधनं 0 पुढे आला, दोघांची बेरीज केली, ॲन्सर मिळालं 1.
1 म्हणजेच कोण झाला हाय. नेक्स्ट लास्टचं हा 1 आला, हा 1 आला. 1 म्हणजेच काय लागले हाय, हा 1 म्हणजेच कोण लागला हाय. 1 वायरमधनं पुढे आला, हा 1 वायरमधनं पुढे आला. दोघांचे काय आले बेरीज. इथे ओके हे राहिलं ना 1 0 1 0 म्हणजे किती आलं 1 आलं. याला सर्कल करतो. 1 2 3. लास्टचं 1 + 1 2 लिहायचा नाही. 1 + 1 म्हणजे 1च लिहायचा आन्सर हाय. हे विसरू नका. 1 + 1 म्हणजे 1च म्हणजे याचं आन्सर सुद्धा काय आलं 1 आलं. चारही कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही काय ट्रिक लावू शकताय बघा. इनपुटला काय दिल्यानंतर आउटपुट काय मिळतं. ओके तुम्ही मी हिंट देतोय बघा. पहिलं जे सिम्बॉल आहे ना इथं याच्यामध्ये इनपुट दोन्ही लो आहेत, आउटपुट लो मिळालं. बाकी सगळ्या तिन्हीमध्ये इनपुट एक हाय हाय, आउटपुट हाय मिळालं. म्हणजे लो हाय हाय, हाय लो हाय, दोन्ही हाय हाय. म्हणजेच बघा असं सांगता येईल ऑर गेटमध्ये एक जरी इनपुट एक असेल, एक दोन्हीपैकी एक जरी इनपुट एक आला तर उत्तर एक मिळतं. मग एक येऊ दे कमीत कमी किंवा दोन्ही येऊ द्यात एक एक, उत्तर तुम्हाला 1च मिळणार. बघा इथं इनपुट एक आहे का नाही म्हणजे उत्तर 0. इथं समजा 3 असते असं गृहीत धरू आपण, 3 वायर असत्या तर तिन्ही मधली कुठली तरी कमीत कमी एक वायरला एक द्या, उत्तर तुमचं 1 मिळून जातं. लक्षात आलं. हे 0 म्हणजे लो असतील, 1 म्हणजे तुमचे हाय असतील. 100% सगळ्यांना समजलं का ऑर गेट. समजलं असेल तर मी नेक्स्ट अँड गेटला जातो. बेसिक गेटमधला तिसरा गेट. सिम्बॉल इथं ड्रॉ करतो. लक्षात येतोय सिम्बॉल AB. हा होता प्लसचा, हा होता मल्टिप्लिकेशनचा म्हणजे गुणाकार होतो. हे वायनं लिहितात. इक्वेशन काय असेल y = A.B. ए आणि बीचा गुणाकार होतो. आणि लास्टचं तुमचं काय असेल ट्रूथ टेबल असेल. टेबल इनपुट आउटपुट. इनपुट 2 आहेत ए आणि बी, हे आउटपुट असेल. चला एक लाईन आड आन्सर लिहू आपण. चारच का केलेत. फॉर्म्युला आहे 2n चा, कन्फ्युजन व्हायचं नाही. 2n. n म्हणजे इनपुट किती आहे 2 वायर आहेत म्हणजे 2 म्हणजे किती आले 4 झाले ना. 1 2 3 4. आता असा प्रश्न पडेल सर इथं 5 लाईन असत्या तर ABCDE, तर फॉर्म्युला टाका ना 2/5 म्हणजे 32. असे 32 रो करायचे आडवी. आलं लक्षात. ओके इथं वायचा फॉर्म्युला लिहितो. y = काय दिला ए आणि बीचा गुणाकार, ए आणि बीचा गुणाकार. इथं सुद्धा तसंच केलं तरी चालतं. आता हे परत सांगायला लागेल का, हा 1 हा 2 दुप्पट करायचं म्हणजे 0 1 0 1 0 0 1 1. आलं लक्षात. इथल्या इथं गुणाकार केलं तरी सुद्धा चालतो म्हणजे 0 गुणिले 0 उत्तर 0, 0 गुणिले 1 0, 1 गुणिले 0 0, 1 गुणिले 1 1 झालं. त्यासाठी हे जसं सॉल्व केलेलं आहे तसं करायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला पहिलं एक्झाम्पल होतं समजावं म्हणून ते केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला इथं हवा असेल तर आपण लिहू, पण हे बुकमध्ये नोटबुकमध्ये नाही लिहिलं तर चालतं. एका एक्झाम्पलसाठी लिहा, तिथून पुढच्या एक्झाम्पलला नाही लिहिलं तर सुद्धा चालतं. इथं फक्त गुणाकार केला. इनपुट जे 2 आहेत ना ह्या दोघांचा गुणाकार. इथं ट्रिक काय सांगता येईल. इथं काय सांगितलं मग अशी ट्रिक, ह्या दोघांच्यापैकी एक जरी
दोघांच्यापैकी एक लागला असा एक, तर उत्तर हाय मिळतं बघा, म्हणजे एक मिळतं. एक असू देत किंवा दोन, कमीत कमी एक 1 पाहिजे. इथं काय सांगता येईल, दोघांच्या मधला इनपुट एक जरी 0 लागला, दोन्ही 0 असेल तर उत्तर 0च असणार ऑब्व्हियसली. एक जरी 0 लागला म्हणजे हा असेल किंवा हा, उत्तर काय असतं 0च असतं. म्हणजे सगळे इनपुट 1 पाहिजेत. आलं का लक्षात? याचं अँड गेटचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी इथं ड्रॉ करतो, नसेल तर आपण नेक्स्ट टाईप बघू, किंवा पुन्हा एकदा इथं जर कन्फ्युजन झालं असेल तर ह्या टाईपसाठी मी तुम्हाला दाखवतोय फास्टमध्ये. मी हाय लो लिहित नाही बस, डायरेक्ट 4 सिम्बॉल ड्रॉ करतो. पहिला सिम्बॉल, दुसरा सिम्बॉल, तिसरा सिम्बॉल, चौथा सिम्बॉल. मी बघा पहिली व्हॅल्यू तो 0 आणि 0, इथं 0 टाकला, इथं 0 टाकला. हा 0 वायरमधनं इथं आला, हा 0 या वायरमधनं इथं आला. दोघांचा काय करायचं, गुणाकार करायचा आहे. 0 गुणिले 0, 0 गुणिले 0, उत्तर 0च आलं. म्हणून पहिल्याचं उत्तर काय लिहिलं, 0 लिहिलं. सेकंड 0 1, 0 आणि 1, 0 इथे आला, 1 इथे आला, गुणाकार केला. 0 गुणिले 1, 0ला कशाने गुणा, उत्तर 0च येणार की, म्हणून दुसरं उत्तर हे आलं. तिसरं 1 गुणिले 0, इथे आहे ना 1 आणि 0, 1 वायर पुढे आले, 0 पुढे आला, गुणाकार झाला. परत 0ने 1ला गुणा, 0च आलं. आणि लास्ट 1 आणि 1, 1 इकडे आला, गुणिले 1 आला, 1 गुणिले 1 एकच येणार, उत्तर इथं 1 आलं. आलं का लक्षात? सगळ्यांना समजलं का व्हिडिओ? आपण पहिला बेसिक गेट बघितलेले आहेत. पहिल्याच लेक्चरला सगळे गेट बघितले पाहिजे असं काही नाही, पण जेवढे काही गेट आपण लेक्चरला बघणार आहोत ते गेट तुमचे क्लिअर झाले पाहिजेत. परत तुम्हाला समजवायला नाही लागायला पाहिजे. फक्त तुम्हाला हे कसं आलं ते बघितलेलं आहे आपण. महत्त्वाचं एवढंच आहे बघा, हा सिम्बॉल, हे सिम्बॉलचं नाव आहे आणि हे त्याचं इक्वेशन आहे, हा त्याचा सिम्बॉल आहे, हा ट्रूथ टेबल. हे कसं आलं ते सांगायसाठी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे इक्वेशन कळलं पाहिजे. कोणत्या गेटसाठी कोणते इक्वेशन आहे, कोणत्या गेटसाठी कोणते इक्वेशन आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. अँड गेट असेल प्रोडक्ट असतो, ऑर गेट असेल बेरीज असते, समेशन, नाही तर काय असतं मल्टिप्लिकेशन असतं. सगळ्यांना कळलं तिन्ही गेट. हे बेसिक गेट झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला हे गेटचं जे टाईप बघितलेले आहेत आपण बेसिक गेटमधले, हे 3 गेट झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण युनिव्हर्सल गेट आणि डिराइव्ह गेट बघू. आजच्या लेक्चरला इतकं सफिशियंट आहे. सिरियसली व्हिडिओ बघा, समजणार. बुक वगैरे घ्यायची काही गरज लागत नाही. ट्रूथ टेबल कसा काढायचा तो सांगितलेला आहे. 2 रो येतात की 3 रो येतात तेही पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सिरियसली तुम्ही बघा, 100% व्हिडिओ समजेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्या लेक्चरचा EOEचा, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा माझ्या चॅनलला लाईक करा, जेणेकरून नवीन जे मी व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुम्हाला इझिली, फास्ट आणि पहिल्यांदा तुम्हाला भेटतील. ओके, आपण लेक्चर स्टॉप करू. थँक्यू.